माझी केस आधी खूप लांब, दाट आणि हेल्दी होते. मला केसांचा खूप अभिमान होता. पण ऑनलाईनवर ट्रेंडिंग हेअरस्टाईल हेअरकट पाहून मी तो हेअरकट ट्राय केला. सुरुवातीला हेअरकट खूप छान वाटला. सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट पण दिली. पण काही दिवसांनी मला जाणवायला लागलं की माझे केस खूप गळतायत. रोज कॉम्ब करताना खूप केस तुटतायत. पिलोवर, बाथरूममध्ये सगळीकडे केस दिसतायत. केस पातळ झाले, शाईन कमी झाली आणि कॉन्फिडन्स पण कमी झाला. मग मला समजलं ऑनलाईन ट्रेंड्स सगळ्यांना सूट होत नाहीत आणि हेअर केअर पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. मग मी केमिकल प्रोडक्ट्स कमी केले आणि सिंपल होम रेमेडी वापरायला सुरुवात केली. एक कांदा घ्या आणि छोटे तुकडे करा. नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक करा. पण पाणी अजिबात घालू नका. त्यात एक वाटी घ्या आणि वाटी घेतल्यानंतर एक कपडा टाका. कपड्यामध्ये ते कांद्याचं सर्व मिक्सचर ते टाका आणि ते पिळून पूर्णपणे पाणी वाटीमध्ये काढून घ्या. त्यात थोडेसे कोकोनट ऑइल मिक्स करा. आता हे मिक्सचर स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर स्कॅल्पवर स्प्रे करत पूर्णपणे स्कॅल्पला ते टोनर लागायला पाहिजे आणि ते पूर्णपणे सगळीकडे ते टोनर लावून हातांच्या साहाय्याने थोडं मसाज करायचं. दुसऱ्या हातांच्या बोटाने किंवा स्कॅल्प मसाजरच्या मदतीने पूर्ण स्कॅल्पला मसाज करायचा. मसाज केल्याने रक्तविसरण वाढते आणि हेअर ग्रोथ वाढायला सुद्धा मदत होते, नवीन होते. आणि हे मिक्सचर 1 ते 2 तास स्कॅल्पला लावून आंबाडा बांधून ते 1-2 तास ठेवा. शॅम्पूने वॉश करा. तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 1 वेळा ट्राय करू शकता, गुरुवारी किंवा रविवारी. स्लोली हेअरफॉल कमी व्हायला आणि हेअर ग्रोथ वाढायला मदत होईल. आता माझे केस हळूहळू पुन्हा हेल्दी होत आहेत. जर तुमचे पण केस गळत असतील तर एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आधी करू नका. सिंपल होम रेमेडीज पण कधी कधी खूप युजफुल ठरतात. फॉलो मोर हेअर केअर टिप्स.